असं काय झालं आपल्या जनावर की आपला जीव राहतो. तसंच आज झालं बघा. आपल्या दिवसाची सुरुवात झाली देहा दुपार. शेडवर जाताना ह्यांनी लागले ताण की आपल्या हौदावर पाणी पित नाहीत, पण लोकांच्या हौदावर एवढं पाणी पित नाही म्हणून लावून की बाई बस. यांचं असं झालं की आपलं ठेवचं दाखवून लोकांचं बघायचं वाकून आपलं पाणी त्यांना टोचतं, लोकांचं पाणी गोड लागतं. मग आलो आपल्या मेन रस्त्याला, जो शेडकडे जातो त्या रस्त्याला. तर हा रस्ता हा खालच्या रस्त्यापेक्षा लय बरा आहे, माहित आहे का तुम्हाला. आणि ही टाकले खरपण. ह्या खरपणामुळे आम्हाला पुढे जाता येत नाही आणि काहीच करता येत नाही, आणि गाडी न्यायचा तर विषय सोडून देतो. मग आलो मी शेडवर आणि सगळ्यात पहिल्यांदा हाती गाडी बांधलं बघा, आणि नंतर घेतला हात्या आणि गेलो घास गो तोडा. आज काय एवढे दोन फोंबड्या तोडायच्या, दोन फोंबड्या तोडल्या की विषय मिटला. मग एवढं ऊन लागत असताना मी तरी घास तोडला आणि शेडो घेऊन आलो आणि ह्यांनी लगेच घास टाकला. आता ह्या तिघारी खायला टाकल्या म्हणजे ह्या तिघारी खायला टाकावं लागेल ना. मग मी ह्यांना चपाती टाकली आणि चपाती टाकली, पण नंतर मी बसलो स्क्रिप्ट लिहिला. स्क्रिप्ट लिहून झाली आणि जेवण पण केलं. तेवढ्यात भावाने टरबूज आणून दिलं, ते टरबूज पण खाल्लं. आता म्हणलं टरबूज खाल्लंय, थोडंसं झोपून घ्यावं. तेवढ्यात मला लगेच बाबाचा फोन आला. बाबा म्हणला माझ्या शिगेचं पोट फुगलंय, लवकर ये काहीतरी बघायचं. म्हणून मी आपल्या तिघारी सोडलं आणि गेलो बाबाच्या शेताकडे. गेलो तर बघतो तर काय शिळे आडी पडले, पायवर यायचं, सगळे बसली टेन्शन. मग त्यात बाबाची ऐकून आली की बाई तुम्हाला सांगू शकत नाही, कारण त्यांनी जीव लावला होता त्या शिळेला, त्यामुळे त्यांना त्रास होणारच नाही झाला तरी. पण विषय असा होता की त्या शिळेला झाली विषबाधा झाल्यामुळे तो सगळा प्रॉब्लेम होत होता. मग नंतर मी घेतला सोडा आणि तिला थोडा पाजला, तेव्हा पण तिला बरं वाटलं. आम्ही 8 वाजता निघालो पुन्हा घरी. एवढा अंधार झाला की आम्हाला समोरचं काही दिसत पण नव्हतं.